नागपुर शहर क्राइम ब्रांच यूनिट 4 की टीम ने 2 घर चोरी के मामलों का खुलासा किया। इस कार्रवाई में पुलिस ने 2 आरोपियों को गिरफ्तार किया, जबकि एक आरोपी अभी भी फरार है, जिसकी तलाश जारी है। गिरफ्तार आरोपियों के पास से सोने चांदी के गहने, मोबाइल फोन और एक दुपहिया वाहन बरामद किया गया। जब्त किए गए मुद्देमाल की कुल कीमत करीब 7 लाख रुपए बताई जा रही है। संपूर्ण कार्रवाई वरिष्ठ अधिकारियों के मार्गदर्शन में की गई। पोस्टे बेलतोडच्या हद्दीत घरफोडी झालेली होती। त्यामधला फिर्यादी आहे श्रीकांत मधुकर चव्हाण, वय 70 वर्ष, राहणार सप्तगिरी नगर बेलतोडी। ही दिवसा जवळपास 2 ते 2:30च्या दरम्यान घरफोडी झाली होती। यामध्ये 3 आरोपी निष्पन्न झालेले आहेत। त्यापैकी 2 आमच्या ताब्यात आहेत। आरोपी क्रमांक 1 मोहम्मद जाकीर मोहम्मद शाहिद, वय 23 वर्ष, राहणार मोठा तालिबाग। दुसरा आरोपी गोविंद काशीराम चक्रे, वय 23 वर्ष, दीक्षित नगर नारी रोड पोलीस स्टेशन कपिल नगर हद्दीत। तिसरा आरोपी फरार आहे, त्याचा शोध घेणं सुरू आहे। आणि एकूण जे घरफोडी होती ते जवळपास 9,91,500 रुपयांची होती। त्यापैकी युनिट 4च्या संपूर्ण टीम अधिकारी कर्मचाऱ्यांनी 7 लाख रुपयाचे मुद्देमाल त्याच्यात रिकव्हर केलेला आहे। त्यामध्ये सोन्याचे दागिने आहेत, एक मोटरसायकल आहे आणि 2 मोबाईल, असे एकूण 7 लाख रुपयाच्या टोटल मुद्देमाल हे केला आहे। काही मुद्देमाल जो तिसरा आरोपी आहे त्याच्याजवळ आहे, तो पण लवकरच आम्ही रिकव्हर करू। बरोबर आहे। मुख्य आरोपी जो मोहम्मद जाकीर आहे, याच्यावर ह्या पूर्वीचे घरफोडीचे गुन्हे आहेत। आणि दुसरा आरोपी जो आहे गोविंद साखरे आणि साहेब, त्यांच्यावर पण ह्या पूर्वीचे काही गुन्हे आहेत। त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे आणि हे तेच की त्या दिवशी ते एरियात करत होते आणि मुख्यत्वे करून दुपारच्या वेळेस एरिया सुनसान दिसला आणि त्याचमुळे त्यांनी घराला लॉक दिसलं, बाहेरून कुलूप, त्यामुळे त्यांनी तिथे जाऊन तो वारदात केलेली आहे आणि घरफोडी करून तो मुद्देमाल त्यांनी लंपास केलेला होता। यामध्ये आमच्या टीमने भरपूर 2-3 दिवस पर्यंत पण भरपूर याच्यात आम्ही शास्त्रीय पद्धतीने काम केलेलं आहे आणि ते शास्त्रीय पुराव्यांच्या आधारे आरोपींच्या उलगडा लागलेला आहे। बरोबर आहे। पोलीस विभागाकडनं जनतेला मी हेच आवाहन करू इच्छिते की आमच्या वरिष्ठांची हेच आव्हान आहे जनतेला की तुम्ही जाताना आपला जे मौल्यवान वस्तू आहेत ते व्यवस्थित सुरक्षित ठेवून ठेवा, लॉकरमध्ये ठेवा। आणि जे घराला लावताना तुम्ही एकदम छोटं ते बाहेरचं लॉक दिसतं, त्याच्यामुळे आरोपीला किंवा गुन्हेगारांना समजून येतं की घरात कोणी नाही। तर असा लॉकरचा उपयोग न करता सिस्टमॅटिक जो ऑटोमॅटिक लॉक असतात त्याचा वापर करावा, जेणेकरून बाहेरून दिसणार नाही की घरी कोणी नाहीये। हा महत्वाचा मुद्दा होता ह्या घरफोडीच्या दिवसा ठेवड्या केलेली, कारण की त्यावेळेस लोक दुपारच्या वेळेस थोडस आजूबाजूचे लोक दिसत नव्हते, एरिया थोडस एकांतात आहे, त्याचाच त्यांनी उपयोग केला आणि त्यामुळे ते घरफोडी झाली आहे। संपूर्ण कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल सर यांच्या मार्गदर्शनात, त्याचप्रमाणे जॉईंट सीपी श्री रेड्डी सर, अप्पर गुन्हे आयुक्त श्री परदेशी साहेब, उपायुक्त डिटेक्शन श्री माखणीकर साहेब, एसीपी श्री पाटील सर यांच्या मार्गदर्शनात युनिट 4च्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्याचप्रमाणे करण्यात आलेली आहे।